नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा. नांदगाव फाटा परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले जातात, विमल गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली जाते, मात्र दुसरीकडे कंपन्यांमधून निघणाऱ्या विषारी धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही संबंधित यंत्रणा झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी केला आहे. नांदगाव फाटा, मेहुणे, मडकीनाला, ज्वारडी, चंदनपुरी, एसगाव, नगाव, सुभाषनगर आणि शेलारनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही कंपन्यांच्या चिमण्यांतून मोठ्या प्रमाणात धूर आणि दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येवर परिसरात दबक्या आवाजात चर्चा होत असली तरी उघडपणे बोलण्यास अनेकजण टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नेमकी कोणती भीती आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबत बोलताना शेखरदादा पगार म्हणाले की विकासाला आमचा विरोध नाही, मात्र जनतेच्या आरोग्याशी तडजोड करून होणारा विकास कधीही स्वीकारला जाणार नाही. हजारो नागरिकांच्या श्वासाशी खेळणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तसेच त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल प्रशासन आणि संबंधित विभागांना जाब विचारत या कंपन्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की जनतेच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाची प्रशासन कितपत दखल घेते आणि प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कोणती पावले उचलली जातात. कॅमेरामनसह मी संभाजी पगार, लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा.